हॅलो फ्रेंड, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्मृतीत गेलेला पदार्थ उकडपेंडी। लागणारं साहित्य हे गव्हाचं पीठ आहे, हे मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि बारीक कापलेला कांदा आहे, हिरवी मिरची आहे थोडी, कोथिंबीर, शेंगदाणे, तिखट, मीठ, ही मोहरी, मीठ आणि जिरं आणि तेल आणि हे पाणी एका पातेल्यात गरम करायला ठेवूया। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात घालते थोडं तेल थोडं तापत आले घालतात मोहरी तडतडले की थोडं जिरं, हे घालते शेंगदाणे, थोडे शेंगदाणे भाजत आहे की घालते कांदा होत आला की घालते हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। या चवीप्रमाणे घालते मीठ, थोडा कांदा होत आला घालते हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे तिखट, तुम्हाला तिखट किती हवं, थोडी घालते कोथिंबीर आणि आता घालूया हे गव्हाचं पीठ आणि याला भाजून घेऊया। हे बघा, याला छान असं मंद आचेवर भाजून घेऊया। हे बघा, छान असं आपण मंद आचेवरला भाजून घेऊया। काय होतं ना, मुलांना जास्तीत जास्त करून बर्गर, पिझ्झा, पास्ता, मायक्रोनी याचीच आवड झालेली असते आत्ताच्या मुलांना, हल्लीची मुलं तेच मागतात। आणि हा नाश्ता एकदा बनवून बघा, मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील आणि हा खूप पौष्टिक असा नाश्ता आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा हा नाश्ता आहे। एक वेळ अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि खूप पौष्टिकही आहे आणि पोटभरीचा पण आहे आणि करायलाही खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत बनवून तयार होतो। बघायला छान भाजून घेते आहे, हे बघा असं मोकळा सुटसुटीत भाजले गेलेलं आहे, खमंग याचा वास पण सुटलेला आहे। मी उपमा आणि शिरा किंवा मॅगी याला पर्याय म्हणून एकदा ही उकडपेंडी हा नाश्त्याचा प्रकार करून बघा, मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील। हा नाश्ता माझ्या आजोबाचा खूप आवडीचा होता, त्यांना खूप आवडायचा आणि आज माझ्या मुलीसाठी बनवत आहे। हे बघा, हे भाजलेलं गेलेलं आहे। आता मी हे गरम करून ठेवलेलं पाणी आहे, तर पाणी थोडं मिक्स करू। हे बघा, छान पाणी टाकून मिक्स झालेलं आहे। 2 मिनटं छान वाफर होऊ देऊया याला आणि गॅस बंद करून घेऊ। बघा, बनवायला किती सोपा आहे आणि किती पटकन बनतो। तयार आहे आपला उपमा, छानशी उकडपेंडी बनवून तयार आहे, याला सर्व करून घेते। हे बघा, आपली उकडपेंडी, थोडीशी वरून बारीक कापलेली कोथिंबीर, हे बघा किती छान डिलिशियस दिसते। लवकर बनणारी उकडपेंडी हा एक वेळ नक्की ट्राय करून बघा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग आणि एक वेळ नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।